नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आज मी चालले दवाखान्याला. तुम्हाला माहितीच आहे, म्हणजे आता 3 महिने झालं माझा दवाखाना चालू आहे. दवाखाना म्हणजे तुम्ही गैरसमज करू नका की वेगळं काहीतरी आहे म्हणून दवाखाना चालू आहे. वेगळं काहीच नाही. काही पर्सनल गोष्टी असते तर ते सांगू शकत नाही मी म्हणजे व्हिडिओवरती लाईव्हवरती वगैरे. आणि मी लाईव्हला येणं पण जास्त कमी केलं बरं का. लाईव्हला आता पहिल्यासारखं लाईव्हलाच नाही मी. का लाईव्ह चालू केलं की विचारते तर लाईव्हला दिसेना जास्त. लाईव्ह येणं बंद केलं नाही, येते पण थोडं टाईम जात आहे बरं का. कंटिन्यू लाईव्हला यायला रोज थोडं टाईम जात आहे, कारण थोडं दवाखाना चालू आहे. 2 दिवसाला 3 दिवसाला दवाखाना जायचं माझं चालू आहे, म्हणून मी लाईव्हकडं व्हिडिओवरती जास्त लक्ष देईना बरं का. आणि व्हिडिओ सोडते मी, शॉर्ट व्हिडिओ वगैरे, पण पहिल्यासारखं तेवढं इंटरेस्ट नाही बरं का. म्हणून तरी पण सोडते रोज कमीत कमी 2 ते 3 व्हिडिओ सोडतेच. पण काय सोडावं लागतं ना, काय तर कुठं काय सक्सेस घेण्यासाठी काय तर करावंच लागतं. नको वाटलं तरी पण व्हिडिओ बनवावं लागतं. आणि कसं, तुम्हाला दवाखाना चालू म्हटल्यावर डोक्याला किती ताण असतं, किती टेन्शन असतं तुम्हाला तर माहिती आहे. तो खूप जण मला विचारले, म्हणजे दवाखाना कशासाठी चालू आहे, काय झालं आहे, नेमकं काय झालं आहे. तर सांगेन मी ते पण काय झालं आहे, मला कशासाठी दवाखाना चालू आहे ते टायमिंग आल्यावर नक्कीच मी सोशल मीडियावरती सांगणारच आहे. काय झालं आहे माझ्यासोबत, काय नाही, का दवाखाना चालू आहे मला, ते पण मी सांगतेच नक्की. पण काही लोक आहेत पैशासाठी, म्हणजे पैशासाठी हे लाईव्हवरती येणाऱ्या बाया वगैरे काही पण करू शकतात. ते गैरसमज आहे बरं का. तुमचा गैरसमज आहे. आम्ही पैशासाठी काही पण तुमचं बोलणं मान्य करतो असं तसं काहीच नाही बरं का. लाईव्हवर येणं, व्हिडिओ टाकणं म्हणजे मला आवड आहे, मला छंद आहे, माहिती आहे का. मला छंद आहे म्हणून मी व्हिडिओ आणि लाईव्हवरती येत असते. काही लोकांचं हे पण आहे, घरातलं कामं बघ, हे काय टाईमपास कराली, हे काय टाईम वेस्ट करते. टाईम वेस्ट झालं तर माझं होत आहे आणि मी फालतू करते. मला नाही वाटत मी फालतू करते. माझं आवड आहे म्हणून मी करते, आहे का नाही. आवड असल्यावर हे काय फालतू नसतं. काही लोक मला पैशाची थोप दाखवते तो, म्हणून म्हणते पैशाला कुत्र्यासमोर टाकलं की कुत्रा पण खात नाही. पण काही लोकांचं असं आहे की पैशासाठी ह्यांनी काय पण करतात. तसं काहीच नाही बरं का. पैशाची थोप दाखवू नका, पैशाची घमंड मला दाखवू नका, समजला का. माझं जीवनामध्ये खूप म्हणजे खूप अडचण आहे, मला खूप म्हणजे खूप टेन्शन आहे. तर हे एक गैरसमज करून घेऊ नका. टेन्शन आहे म्हणजे हे आहे ते आहे म्हटल्यावर ह्यांनी काय पण करेन, मी बोलल्यासारखं मानेन, हे हो म्हणणार मी बोलल्यासारखं, तसं काही समजू नका बरं का. मला काही जण असं पण विचारलेत की म्हणजे असं तू प्रेग्नेंट आहे का, हे पण कमेंट केले ते बरं का. मला तसं काय नाही बरं का. गैरसमज करून घेऊ नका. मी आज हे कमेंटचं मी ह्या व्हिडिओवरती उत्तर द्यायचं एवढं गरजेचं समजलं नव्हतं, तरी पण म्हटलं ह्यांच्या मनातलं गैरसमज तर दूर होत आहे म्हणून मी ह्याचं उत्तर दिलं बरं का. आणि कोणी गैरसमज करून घेऊ नका की मी प्रेग्नेंट आहे. मी प्रेग्नेंट नाही, समजलं का. माझं मुलगा 7 वर्षाचा आहे, मुलगी 4 वर्ष, आता 5वं वर्ष लागतं माझं मुलगीला, श्रीला 7 वर्ष, जानू आता 5वं वर्ष चालू होतं आहे जानूला. तर तसलं काय गैरसमज करून घेऊ नका. हे काय म्हणजे मला काय राग आला नाही, कोणाचं प्रश्न असतं कोणाच्या मनामध्ये हे होतं, पण तरी पण तसं लाईव्हवरती व्हिडिओवरती कमेंट टाकू नका बरं का. मी सांगेनच ना, तसं काही गोष्टी असल्या की मी सोशल मीडियावरती तुमच्याशी शेअर करतेच. पण माझं दुसरंच काहीतरी प्रॉब्लेम आहे, पर्सनली आहे, तर मी सध्याला तर ते शेअर करू शकत नाही. टायमिंग आलं तर नक्कीच तुमच्याशी शेअर करेन मी त्याचा. पण तुम्ही गैरसमज करू नका माझ्याबद्दल. आणि तू जाडी पण खूप झाली असं काही लोकांचं आहे, काही लोकांचं म्हणजे भरपूर लोकांचं आहे. पण कारण 2 ते 3 महिन्यात तर मला कंटिन्यू गोळ्या चालू आहे, सलाईन चालू आहे, इंजेक्शन चालू आहे. मग ते गोळ्याने इंजेक्शनाने शरीर फुगलं आहे माझं.
ह्या गोष्टीवरती लाजण्यासारखं काहीच नाही. पण मी खुला तुमच्याशी सांगते, गोळ्याने आणि इंजेक्शनने माझं शरीर फुगलं आहे. हा, मी जाडी झाला आहे हे खरंच आहे. तर जेव्हा मला बरं वाटेल ना, मी बरं होईल ना, तेव्हा मी नक्कीच माझं शरीर पहिल्यासारखं करणार. म्हणजे व्यायाम वगैरे करून माझं शरीर मी माझ्या कंट्रोलमध्ये आणणार. सध्याला तर मी व्यायाम करण्यासारखं शक्य नाही मला. जेव्हा मी बरं होईल नक्कीच मी पहिल्यासारखं होणार. पहिल्यापेक्षा कमीच वाटणार, पण जास्त काय वाटणार नाही. खूप जण मला म्हणले तू जाडी झाली, असं फुगली, ते झाली, हे झाली, असं तसं म्हणून. तर मी फुगलेच आहे, खरंच आहे. सध्याला मला गोळ्या औषध वगैरे खूप चालू आहे, दवाखाना खूप चालू आहे, म्हणून माझं शरीर कंट्रोलच्या बाहेर गेलं आहे बरं का. म्हणून सांगते, वाईट कोणीच बोलू नका लाईव्हमध्ये किंवा व्हिडिओमध्ये, शॉर्ट व्हिडिओमध्ये. हां, म्हणजे काही लोकांनी असं गैरसमज करतात की तुला बरं नाही, हे झालं आहे, ते झालं आहे, तू फिरायला कसं काय चाललं आहे, काय घरात बसून काय करू, डोक्याला टेन्शन येत आहे म्हणून थोडं बाहेर वगैरे फिरून आले की माइंड फ्रेश वाटतं आणि ते माझं आजारावरून माझं लक्ष पण दूर होत आहे. सारखं ते लक्ष येत नाही माझ्यासोबत असं झालं की माझ्यासोबतच असं का होतं आहे, असं माझ्या डोक्यामध्ये असले विचार येऊ नये म्हणून माझा नवरा बाहेर तसं थोडे दिवस म्हणजे 2 ते 3 दिवस बाहेर नेलतं चल म्हणून. तर असं कोणी पण विचार करू नका की तुमच्याकडे पैसे आहे, तुम्ही एन्जॉय करता, तुम्ही फिरता, ऐश करता, चैनी करता, असं कोणीच म्हणू नका. आमचे घरचे प्रॉब्लेम आम्हाला माहिती, आमचे प्रॉब्लेम आम्हाला माहिती. तुम्हाला नाही माहिती तर नका बोलू फालतूगिरी, समजलं का.